मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे एकाच महिलेने भरले 30 अर्ज। गुगलवरून शोधले वेगवेगळे आधार कार्ड नंबर, पती पत्नी दोघांना अटक। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सातारा जिल्ह्यातील एका महिलेकडून झाल्याचे उघडकीस आले आहे। यानंतर तात्काळ सातारा जिल्हा प्रशासनाने लाडकी बहीण योजनेअंतर्गत माहिती घेतली। खटाव तालुक्यातील मायणीच्या एका दाम्पत्याने 30 अर्ज अनधिकृत पद्धतीने अर्ज भरल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यांच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धक्कादायक बाब म्हणजे गुगलवरून वेगवेगळे आधार कार्ड नंबर मिळवून तिच्या बँकेचं खातं लाडकी बहीण योजनेच्या अर्जांना जोडलं होतं। मोबाईल नंबर ऍड झाला होता। याबाबत अधिक माहिती मिळवली असता या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे एक नव्हे तर तब्बल 30 अर्ज भरल्याचे दिसून आले। यानंतर सदरची तक्रार पनवेल तहसीलदारांकडे करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आलेला आहे। आधार कार्ड नंबरचा गैरवापर करून माणदेशी महिला बँकेचे खाते अर्जांना संलग्न केले होते। या पडताळणीत 30 अर्जांपैकी एकाच अर्जाची 3000 रुपये रक्कम संबंधित महिलेच्या खात्यावर जमा झाल्याचं समोर आलंय। इतर उरलेल्या कोणत्याही अर्जाचे पैसे बँक खात्यात जमा झालेले नाहीत। या प्रकरणाची जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। मात्र या घडलेल्या प्रकारामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.